Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मी आणि सर्व शुभक्तांनी संघटनासाठी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो. विशाळगडची परिस्थिती पाहिली, इतकी महाभयानक परिस्थिती तिथे आहे, आजही आहे. मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान कशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात. म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण लोक असतील, कतलखाना ओपनली चालायचा, बकरी कापण्या असतील, कोंबड्या कापण्या असतील, अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले, सरकारने अतिक्रमण केले. माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे. किल्ला हा पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते. प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानगी दिल्या राहायच्या तिथं. ओके पण 2002 हे अतिक्रमण हे काढणार कोणी, कोणाची जबाबदारी आहे? म्हणून या 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं. लगेच एक खो गाठलाय का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला, आणि कोर्टात विषय गेला सगळेजण असे भ्रम त्यात करून ठेवलेले आहे की न्याय प्रविष्ट विषय. तर न्याय प्रविष्ट विषय हा 158 अतिक्रमण सिद्ध झालेले आहे. सरकारने सिद्ध केले, तर तिथल्या लोकांनी मान्यता दिली. या 158 पैकी 7 आणि 6 बोलू ना, त्या 7 आणि 6 हेच कोर्टात आहे. बाकीच्यांना कुठलेही न्याय प्रवेश विषय नाही आहे. खाली सुद्धा जे गाळे आहेत तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे, कैलाश पाटील म्हणून, कल्पेश पाटील. एकच माणूस गेला. बाकीच्या अतिक्रमण तुम्ही का काढलं? माझा सरकारला अनेक प्रश्न, माझा प्रशासनाला अनेक प्रश्न. तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल. घेतला ना निर्णय तुम्ही? शुभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला, पण निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही 1 वर्ष का काढलं नाही? हा माझा प्रश्न. मला पुरोगामी शिकवतो एक माणूस इथला स्थानिक नेता, पालकमंत्री मला पुरोगामी शिकवतो. मला पटतो संभाजी. माझा प्रश्न येते ना की 1.5 वर्ष हा विशेष न्यायप्रवेश नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रवेश विषय? मग आज परवानगी कशी मिळाली? जे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का? बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चाललं नाही, मला पोट करून. आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता. शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकून मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला. भीमा कोरेगावचा ज्यावेळेस संकट निर्माण झालं होतं, मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये, मी पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये बोललो. शरद पवार साहेबांनी मी बोललो. हे कुठं बोलले का ते? शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती. ते मी सुरुवात केली. मला एक शिकवतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक
यासिन भटकळ हा अतिरेकी इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे. जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे. 7-8 ठिकाणी आज भारताचे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे. प्रमुख म्हणजे त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा. हा यासिन भटकळ विशाळगडला राहिला होता ही तिची नोंद आहे. एवढा मोठा ते रडले कुठे विशाळगड किल्ल्यावर. त्यावेळी हे भाषे कुठे होतं, त्यावेळी याचं पुरोगामित्व लपलं होतं आणि मला शिकवत पुरोगामित्व काय. शाहू महाराजांच्या घरात शिवाजी महाराजांच्या घरात माझा जन्म झाला आणि म्हणून मला काय पुरोगामित्व आहे मला पूर्णपणे माहिती. गडकोट किल्ल्याचं मी प्रामाणिकपणाने काम करणार आहे आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे. तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले तो 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिले पुरातन खात्याची माध्यम. रामना जिथं तानाराणींचं वास्तव्य तिथं होतं ते 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाही. माझ्या प्रयत्नातून गडकोट किल्ल्याच्या पुरातन खात्याच्या माध्यमातून दिले हे त्याला दिसलं नाही. मग गडकोट किल्ल्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला होतो. अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा. 1.5 वर्षापासून मी मारलाय. त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्ष पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसलं नाही का? सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही? का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही? ज्यावेळी तुम्हाला माहित होतं मी येणार नाही तिथं सगळे शिवभक्त येणार आक्रोश शिवभक्तांच्या का तुम्ही यंत्रणा लावली नाही? आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त ते जेन्युइनली तो अडचणीत आहे. अडचणीत आहे म्हणण्यापेक्षा बघायला लागलं तर काय चाललंय आता विशाळगडवर. ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं, रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं. ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराराणींचं वास्तव्य होतं. अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलिच्छपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता? तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व करायला लागलं. तुम्ही स्वतः तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः चिंतन करा. कुठं पैसे इकडे गडबड केले तरी जातात दुसऱ्या महायुतीमध्ये. आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर नाव घेतात आणि जातात ते दुसरीकडे. मला शिकवणे दिली कोणी शिकवणे मला. मी प्रामाणिकपणाने करत आलेले त्याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार. शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार आहे संभाजी छत्रपती तसंच चालणार. आणि मला स्पष्ट तुमच्या पुढे त्या गोष्टी बोलायच्या होत्या. अनेक वृत्तपत्रात सगळ्यांनी माझ्याबद्दल जे काही बोलले ते बोललेच सगळे. तरी तुम्हाला काही विषय प्रश्न असतील तर आपण मला विचारू. माझी तर आपण प्रशासनाला माहित होतं त्यांनी निर्णय तिथे गेल्यानंतर आपल्याला फोनवरून संपर्क साधून तो निर्णय घेतला आणि त्यानंतर तुम्ही मागे राहिला. तर तोच निर्णय आदल्या दिवशी झाला असता तर हे सगळं घडलं नसतं असं म्हणायचं. कारण या सगळ्याला जबाबदार माझा प्रश्न तोच प्रशासनाला माझं मत आहे. तुम्ही मला विषयाकडे घेऊनच का दिलं? काय लिहून दिलं मला प्रश्न? का परीक्षा बघितली तुम्ही? तुम्हाला द्यायचा होता ना निर्णय द्यायचा होता ना तुम्हाला की अतिक्रमण आजपासून मी मुक्त करू, आम्ही अतिक्रमण काढू. का माझी परीक्षा बघितली? का शिवभक्तांची परीक्षा बघितली? राजे ज्या पद्धतीने सदृश परिस्थिती तिथे निर्माण झाली होती, अनोळखी चेहरे होते, बहुतांश मिरज, सांगली, आटपाडी या भागाचे होते. म्हणजे प्रशासनाला किंवा या राज्य सरकारला तिथं तशीच परिस्थिती निर्माण करायची होती का? प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिजे. प्रशासनाचा विचार करायला पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणे गेलो होतो. मी प्रामाणिकपणे गेलो. मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या. शिवभक्त येणार आहे. हा विषय असा नाही. हा विषय अनेक वर्षापासून चालू आहे. मी आले 1.5 वर्षातच
हा परिस्थिती तुम्ही निर्माण करता येईल. तुम्ही विचार करा करता या सगळ्या गोष्टीचा. वेळ होता त्यांच्या हातात. मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ पातळीवरती काही बोलणं झालं होतं का? कारण अशी माहिती पुढे येते की मुख्यमंत्र्यांचं आपलं बोलणं बंद केलं होतं तरी देखील हे आंदोलन पुढे गेलं. असं कोण म्हटलं? ही चर्चा सुरू आहे. ज्यांनी चर्चा केली त्यांनी मला सांगा, बोलतो. राजे, अतिक्रमण काढण्याबद्दल कायदेशीर मार्गाने काढण्याबद्दल कुणाचंच दुमत नाही, पण गजापूरमध्ये नाहक जे गारबोट लागलं त्यामध्ये खरंच शिवभक्त होते का कोण बाहेरून आलेलं? हाच माझा मुद्दा आहे. मी त्याला समर्थन केलेलं नाहीये. त्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना हे का घडलं, कशामुळे घडलं, याला जबाबदार कोण आहे? प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून. ही परिस्थितीच का निर्माण झाली? तुम्ही काय केलं? तुम्ही आता चिन्ह करा ना. तुम्ही या 1.5 वर्षात का केलं नाही? आज तुम्ही हे देऊ शकता, आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता, मग हेच तुम्ही 1.5 वर्षात का केलं नाही? काल राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे अतिक्रमण काढा असं आदेश दिले प्रशासनाला. काल ही ज्या वेळेला घटना घडली विशाळगडावर त्यावेळेला प्रशासनाला आदेश दिले की जे अतिक्रमण आहे ते काढून टाका असं सरकारनं सांगितलं. हे आदेश त्यांना 1.5 वर्षापूर्वी देता आले असते, पण हे सरकारला घडवायचं होतं का? आता हे मला माहित नाही. मी सरकारची बाजू मी काय मागू शकणार नाही की मुलं प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही. पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होतं. पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये पालकमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे. म्हणजे म्हटले की पालकमंत्री जर हे माहित होतं ही परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते, त्यांनी पुढाकार घ्यायचं. राजे, एकूणच आता या प्रकरणानंतर तुमच्यावरती आणि इतर शिवभक्तांच्यावरती सुद्धा आता पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केले. पुढची आता तुमची भूमिका काय असणार? माझ्या गुन्हा नोंद केलाय का अशी माहिती मिळते. अशी माहिती गुन्हा नोंद केला असेल तर मी निघालो होता शावडी पोलीस स्टेशनला. निघालो आता इथूनच निघतो शावडी पोलीस स्टेशन. पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोलतोच नाही. पण हे घडावं असं काही अपेक्षा होती आपली, कारण तुमची पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली इथं त्यावेळेला आम्ही सुखदेव गिरी आणि यांना आम्ही सांगितलं होतं की असं असं घडण्याची शक्यता आहे. नाही हे बघा, हे काम प्रशासन. शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती. शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याच्यासह त्यांना गांभीर्य होतं. मग त्यांनी सिस्टम चालवली. काय सिस्टम चालवली? मी स्वतः तिथे येणार. हीच मोठी बातमी. हेच मोठं ह्याचाच पॉईंट तुम्ही गांभीर्य घ्यायला. राजे, तुम्ही म्हणताय की शिवभक्तांचा आक्रोश होता हे मान्य आहे, मात्र ज्या शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जे शिवभक्त तिथे आलेले होते त्या शिवाजी महाराजांनी गरिबांच्या घरांवरती कधी हल्ला केलेला असताना तिथे महिला किंवा मुलीबाई असतील त्यांना कधी हात लावलेला नव्हता. मात्र काल गजापूरमध्ये अनेक घरांमध्ये माणसं होती, त्या ठिकाणी देखील हल्ले झाले. हीच का शिवभक्त अशा पद्धतीने महाराजांचे कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टी केव्हाही समर्थन करत नाही. राजे, पदाधिकारी आले होते, त्यांची व्हिडिओ आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या नेतृत्वाने नाव घेऊन ती सांगत होते की गडावरच्या आम्हाला हिरवळ नष्ट करायची. हे गडावर पसरलेली हिरवळ नष्ट करायची. तो अर्थ तुम्ही नाही गांभीर्याने गोष्टी घातली. बरोबर आहे. तुम्ही अर्थ जो काढला ना त्या पद्धतीचा असे करू नये. 100% त्या ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती, त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीने प्रोपगंडा करून त्या ठिकाणी हिरवळच आम्ही काढली का आणि आम्ही स्टेटमेंटच केली का हे वातावरण देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. एक पदाधिकारी म्हणून म्हणजे महाराष्ट्राला विनंती आहे, याच्या पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, यासिन भटकर सारखा माणूस त्या ठिकाणी राहतो. या कोल्हापुरामध्ये बॉम्ब बनवण्याची कारवाई करण्यासारख्या गोष्टी घडतात. 2-4 महिन्यापूर्वी त्याच्यावरती कारवाई होतात आणि जर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील, अशा पद्धतीचा उद्रेक समोर येत असतील, इथले पालकमंत्री जर या सगळ्या गोष्टी सांगत असतील आणि ह्या भूमिका पुढे उद्रेकाने येतात, हे घडतात, वेगळा नंतर घेऊ नका. मी माझ्या याच्यात सुद्धा बोलतो. माझा प्रामाणिक मुद्दा काय होता? अतिक्रमण काय बरोबर खासदार होता तुमच्या तालुक्यात, तुमच्याकडे गाव ते एक दत्तक घेतलं होतं तुम्ही. हे आजचा प्रश्न आहे. तुम्हाला उशिरा जागले असं आम्हाला म्हणायचं. मला उशीर काढ
मी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. मला वाईट वाटते मी का गेलो नाही विषयावर. माझी जबाबदारी स्वीकारतो. नाही, माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पोलीस घ्या केला होता, तो घेतला नाही. मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाहीये व माझी जबाबदारी होती. मी जायला होतं, मी गेलो नाही. मी खंत व्यक्त करतो. आणि दुसरं खंत व्यक्त करताना हे सांगतो, मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं, ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती, ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेघडबली होती, जो पुतळा नव्हता, तो पुतळा या संभाजी छत्रपती सर्व शिवभक्तांनी बसवला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात सुरू केला, तो जगात पोहोचल्यास त्या रायगडचं संवर्धन करतात. आजपर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर नुसतं 1 कोटी रुपये खर्च होते, 1,30,00,000 रुपये खर्च होते. या संभाजीराजांच्यामुळे आज किती कोट्यांनी रुपये मंजूर झालेले. हे मी रायगडचं काम नाही. एक मिनिट हा सगळ्या गोष्टी जर मला बोलायचं आहे तर या रायगडच्या बाबतीत तुम्ही केव्हा विचारत नाही मला प्रश्न. तुम्ही माझी चूक काढताय ना, मी मान्य करतो माझी चूक आहे. रायगडवर प्रश्न विचारा, गडकोटकरांच्यावर प्रश्न विचारा, माझा प्रामाणिक विशाळगडच्या मध्ये प्रश्न विचारा. मी वेळोवेळी सरकारला सांगितलं, वेळोवेळी प्रशासनाला सांगितलं, त्याच्याबद्दल काय बस किल्ल्यावर साहेब सत्तेत असणारं सरकार जबाबदार आहे. किल्ल्यावरील अतिक्रमणाला दीर्घकाळ सत्तेत असलेलं सरकार जबाबदार आहे असं वाटतं. सगळे सरकार. मला सांगा, राजस्थानचे किल्ले यांचा कुठला इतिहास नाही. उदयपूर घराणं सोडून महाराष्ट्र घराणं सोडून आज त्यांचे किल्ले किती सुंदर. आपले पर्यटक आपले किल्ले पाहायला जात नाही, त्यांचे किल्ले पाहायला जातात. का आपले पर्यटक आहेत? आज रायगडचा फुटफॉल आठवड्याला 25-50 हजार तरी जातो. केव्हा एवढा फुटफॉल होता रायगड? मग पूर्वी का नाही झालं? मी ब्लेम मला करायचं, मी माझं काम करत होतो. पण एवढे वर्ष सगळ्या सरकारांनी का केलं नाही रायगडसाठी? आज मी फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे. फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून मी आताच्या सरकारना सुद्धा, उपमुख्यमंत्र्यांना प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांना मी म्हटलं, आम्हाला 25 किल्ले कमीत कमी दत्तक द्या, 1 पैसा नको सरकारचा, मी उभा करतो. आणि रायगड मॉडेल प्रमाणे संवर्धन जतन जसं होते त्याप्रमाणे मी 25 किल्ले संवर्धन करतो. अजून काम दिलं काल अतिक्रमण राहिलं बाजूला आणि जी मुस्लिम समाजाची घरात हाडतोड झाली. आता तुम्ही गेला, आता सरकारलाच काही नाही, हे लोकसभा निवडणूक आपण बघतो तेव्हापासून सरकारलाच काही ठिकाणी जातीय दंगली घडावायच्या आणि तुमच्यासारखे मोहरे त्याला पुढे केले जातात. आणि कालची घटना ही राजेश शाहूंच्या विचाराला छेद देणारी आहे. याला जोडून एक हे आहे की हे जे काल जे सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनाद्वारे मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे. मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावरून एक गट येणार आहे, तो गट तिथं प्रचंड प्रमाणात तोडफोड करणार आहे आणि कसं प्लॅनिंग करायचं, कसं कोण पुढे गेल्यानंतर कसं घुसायचं वगैरे हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे असं लेखी निवेदन मंगळवारी दिलेलं आहे. हा प्रश्न मला काय नाही याला यांचा प्रश्न काय झालंय की तुम्हाला पुढे करून घटना घडवायचा दावा आहे का सरकारचा? तुमचा हेतू चांगला असेल पाहिजे. तुमचा हेतू चांगला आहे, प्रामाणिकपणा आहे, परंतु तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं काय त्या लोकांचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण, त्यांच्या हल्ला झाला जबाबदार कोण, त्यांच्या गाड्या मुलांना जबाबदार कोण? मी पूर्ण राजकारणात मी आता मी अजूनही पूर्ण मॅच्युअर्ड नाहीये. मी शिकायला लागलो या गोष्टी. मी कुठल्या महायुतीत नाही, मी कुठल्या महाविकास आघाडीत नाही. मी छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार केला त्याचा ते माझे वडील होते म्हणून. पण मी दोन्ही आघाडीत नाही, युतीत सुद्धा नाही. म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर बसवून काहीतरी तुम्हाला बदनाम करायचं तो जर केला सर तर मी विचार करीन. पण माझा हेतू एकच प्रामाणिक होता का नाही, अतिक्रमण काढायचा. त्यात काही दोष आहे का? काय दोष नाही. मग तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारा. महायुतीतले काल मला वाटतं रात्री मुख्यमंत्री आले होते,
तर मला माहित नाही तुम्ही भेटला की रात्री 1 वाजता आले की काय अचानक द्यावा ते माहित नाही मला, तुम्ही विचारा. त्यानंतर आम्ही लाभ विचारू. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता की समाजाच्या लोकांनी असं लिखित दिलं होतं, मग प्रशासनाने काय काल यंत्रणा लावली नाही? तुम्हाला बैठकीत तेवढ्या वेळेस बोललो, तुम्ही बैठकीत गेला नाही असा त्यांचा आरोप आहे. आणि प्रशासनाने आपल्याला पोलिसांना सांगितलं. मला सांगा बैठकीत काय निघणार होतं? मी त्यांना एक प्रश्न विचारला, त्याला मी प्रश्न विचारला बैठकीत, कुठे विचारला मी ते सांगू शकत नाही आणि ते प्रोटोकॉलमध्ये बसणार नाही. मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कसं सोडवणार मला सांगा. तर तुम्हाला बैठकीत येतो ते नाही, आम्ही नाही सोडू शकतो, आम्हाला थोडं हे द्या ते द्या हे द्या. म्हणजे तुमच्याशी बसत नव्हतं नाही. माझी बैठक डायरेक्ट मुख्यमंत्री डिसिप्लिनला लागते. काय चुकीचं माझी बैठक कुठं लागत पाहिजे? मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी. काय चुकीचं त्याच्या विषय संपला. कालच्या घटनेबद्दल काय? काल एकूण जे तोडफोड त्याच्यात तुम्ही काय बोलायचं? तेच माझी सुरुवातच त्यावर मी केली.